नमस्कार मित्रांनो, बरेच ब्लॉग येते. तर चला आज आपल्या गावात होलीचा कार्यक्रम आहे, जे होली उभी करूचा. बाकी आज शूट करते, बरेच ब्लॉग येते. मधील ब्लॉग टाकी नाही, पण आता बघू ट्राय करणार आहे. ब्लॉग चालू ठेवील थोडा थोडा. पालखी येते म्हणून. चला होली उभी कार्यक्रम आहे, तर तुम्हाला दाखवल्या थोडा बघा करा. वेगळे असते. आज मला वाटतं वर्षी दबाव पडलेल्या भावाचा काही नाही, आज करते चालू करायची इच्छा आहे. गोष्टी चालू केलंय. चला आता मला दाखवतो. चला एक होली ती इथं आणल्यानंतर इथं कलर लावायला लागणार आहे. कलर लावता तुम्हाला दाखवतो थोडा चालू आहे बघा मित्रांनो. आता दुसरी होली आहे ती, 2 होली असतात आणि तिथं ते बी तुम्हाला दाखवते थोड्या वेळेला. आता दुसरी होली झाला येतील, ते बी तुम्हाला दाखवते. काय बोलणार तुझं आता लग्न येतोय? होली आणली आम्ही, लग्न पण आहे माझा. या लग्नाला लागलं, लग्नाची तारीख कबड्डी लागला बंद आहे. पटके या वर्षी नाही मारणार, पुढच्या वर्षी राऊंड मारीत. आपल्या गावांचे होले त्याला थोडा म्हणजे माहिती सांगतील. तरी आपल्या गावांची पोरं आहेत, ते थोडी माहिती सांगतील. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एकदम जोरदार आमचा कार्यक्रम होणार आहे होळीचा. आणि ही होळीची परंपरा ही गावकऱ्यांनाही माहिती नाही, एवढी जुनी परंपरा आहे. आमच्या पिढ्या गेल्या या होळी उत्सव साजरा करता होळीचा सण बोलतोय कोळी बांधवांचा उत्सवाचा सण होळी बोलतात. होळीचा सण बोलत कोळी बांधव एकदम उत्सुक होतो. कधी येतो तो सण. शिमगा त्याच्यामध्ये आला, पोरांचा एन्जॉय असतो. रात्र 1-2 वाजेपर्यंत शिमगा खेळतात. त्यानंतर आता आज आमची होळी उभारण्यात येणार आहे. संध्याकाळी 6 वाजता होळी उभारण्यात येणार आहे. पहिले ते जार यायचा ना पहिले, तेव्हा आमची होळी तुटायची. म्हणजे जशी पाण्याचा भरती, जशी पाण्याला पाणी भरते ते त्याला चालतात जार. आणि ओटी म्हणजे जेव्हा पाणी खाली तर त्याला बोलतात ओटी. ते आमची जुने परंपरानुसार ना आम्ही कोण गाडीवर जात नाही बघायला. ते जुने लोकांना बरोबर जमवतं की या टायमाला जार येईल, या टायमाला होळी उभी करायची. काही कारणास्तव कसं आम्ही टायमाला महत्व देतो आणि कायद्याचं पालन करतो. यानुसार आम्ही टायमानुसार होळी 10 वाजता आम्ही होळी जाळायचं काम करतो. आणि आमच्या गावामध्ये एक गाव एक होळी असते आणि सगळं गाव पाठीमध्ये येते त्याला. आणि गाव सपोर्ट खूप आहे आमच्या गावामध्ये. आणि एकी तर बोलणार ना, 1 नंबर एक गाव किती जे गाव की ठरवणार ना तेच गावामध्ये रोल होईल. बरोबर. एक होळीला 1 दिवस होळी तुटेल, त्याच्या 1 दिवस अगोदर आमचे क्रिकेटची स्पर्धा पण आहेत. तो लाईव्ह ऑप्शन पण आहे, तुम्हाला ते बघायला भेटायला गावामध्ये एकत्र होतात आणि सर्व मुलं टीमे काढतात आणि उत्सव घेतात त्या स्पर्धेचा. आणि अजून बोलायला गेलं तर आपली पालखी सुद्धा येते यावर्षी. म्हणजे 2026 मध्ये आमच्या कल्याणकारांचा या ऐतिहासिक गाडीची आमची पालखी आहे. सगळेजण या आणि तुम्हाला बघायला भेटेल. आमच्या कल्याणकारांची पालखी का असते 2024 ची पालखी बघा, तो तुम्हाला सगळा समजेल. तिथं माहोल का बनवत आहोत आम्ही. 2026 बोलला ना, 2022, 24 झाला. तिकडे बघा तुम्ही युट्यूबला भरपूर सारे व्हिडिओ पण आहेत आमच्या. बघा तुम्हाला समजेल तिकडे काय जल्लोष असतं ते. आणि तुम्हाला वाटतं ते लोक काही मजा नाही करत ना, तर तिकडे या आणि बघा कसं मजा करतात. होळीचे जे खड्डे आहेत म्हणजे ते वर्षानुवर्ष त्या खड्ड्यामध्ये पण आमचे देव आहेत. ते बघा तुम्ही बघू शकता. दोन्ही आम्हाला बी ना आठवण किती वर्षापूर्वीचे आहेत, आम्हाला बी आठवण नाही. हे देव आम्हाला लक्षात नाही किती वर्षाचे आहेत. आम्ही लहानपणापासून ते तसे देव आहेत खड्ड्यामध्ये, इकडे बी आणि तिकडे बी. संध्याकाळी गावामध्ये खास अतिश घासे हे गावाचे क्रीडामध्ये बोलला ना, ते स्पोर्टमॅन बोलले ते गावाला लागलेले कोच आहेत. कबड्डी बोल, क्रिकेट बोल, हे बाहेर मध्ये लिंग मध्ये पण म्हणजे लिंग होते, कल्याण लिंग वगैरे होते ना, क्रिकेट स्पर्धा वगैरे त्यामध्ये पण हा खेळलेला आहे. कबड्डी स्पर्धा वरपर्यंत खेळलेला आहे तो. त्याचा स्वतःचा लग्न आहे 13-14 मार्च सर्वांनी लग्नाला. आणि खास लग्नासाठी खास लग्न माझ्या हल्दीसाठी खास भावाचा ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्राला खूप मजा येईल. सिंगर आहेत, खास सेलिब्रिटी सिंगर आहेत. एक इन्फ्लुएन्सर येणार आहे इंस्टाग्रामचा. तुम्ही पण या, आस्वाद घ्या, मजा करा. सगळेजण या हल्दीला. सगळेजण या, जेवून जा. आणि जेवण तासपर्यंत संपणार नाही, डायरेक्ट मटण नवऱ्याचा भावच. मजा असेल तर याच्याकडे तर मित्रांनो बघू शकता, म्हणजे जे आमची म्हणजे जुनी गेल्या वर्षीची होली असते ना होली, तिचं म्हणजे तेव्हा आम्ही पैसे ठोकत असतो. ते तुम्हाला पुढं दिसेल. म्हणजे आज जी होली आहे तिला पण आम्ही पैसे ठोकू.
ते बी तुम्हाला दिसेल. पण ते आता गेल्या वर्षी जे जेव्हा पैसा काढताना असं कसे फुल मेहनत घेतो, म्हणजे त्याला पुढच्या वर्षी लगीन करत आहे. लग्नाचे लगीन करूचा नाही म्हणून मेहनत घेते. आई जो एवढीला एकदम मेहनत करते आता लग्न फिक्स होते. लवणी 1 वर्ष मी मेहनत नाही केली तरी त्याच्या या वर्षी लगीन झाला. मी इथं बघू शकता लहान मुलांची उत्सुकता म्हणून छोटू गँग त्यांची पण बारीक होली आहे. ते पण आता म्हणजे असं रंगकाम चालू आहे. भारत बघू शकता. बाबल्या हे बाबल्या तुमची बी आहे? हाय हाय. मित्रांनो आज होली स्पेशल आता तिथं आवरी थोडी मेहनत करून आले सगळी पोरा. इथं गिरीशने पक्की मेहनत घेतली. गिरीशची मेहनत मुलगी घेतली. आणि इथं सगळं बिर्याणी घेऊन आईला आता बिर्याणी खावाला सगळं खावाला. मित्रांनो अजून कलर काम चालू आहे. कलर काम झाल्यानंतर आमचे ते बारीक पोरं असतात, बारीक पोरं मोठी पोरं बी असतात. पोरं वगैरे असे पैसे ठोकतात बघा होलीला आमचं. बघू एकदा सिद्धेश भोईर कलाकार YZ ग्रुपचे अध्यक्ष. तर मित्रांनो तिथं तर चालू होती येवलीची तयारी. आणि इथं बघू शकता बावटं येवलीच्या वरचं बावटं इथं चालू आहे. जेव्हा छोटूने बनवले बारीक घेवल्यासाठी. आणि इथं गौरव जग्गू आहे. तर मित्रांनो बघू शकता इथं आता खवरा क्राऊड झालाय. म्हणजे तिथून तुम्हाला जे बावटं दाखवलं तिथं होतं थोडं. आता इथं बघू शकता किती क्राऊड जमलाय. हे बघा त्याला अजून कंटिन्यू पुढे अजून तुम्हाला मजा येणार. चला मित्रांनो आता घेतोय एवढी उचलाला. इथं 2 मैदानं घेतलं. इथं म्हणजे तिथूनशी इथे एक लागेल आणि तिथे एक लागेल. तर त्याला आता तिथं घेऊन जाता तुम्हाला दाखवते. राजा हे पैसे ठोकायची प्रथा काय शब्द. मला पण एवढं काय माहिती नाही. पण पहिल्यापासून आपल्या गावात हीच प्रथा आहे की होलीबाई आली गावात जल्लोष वेगळा असतो आपल्या गावात तिथं. आणि पैशांचं मला पण माहिती पण दुखतात. आणि इथे छोटा कलाकार चला
चला मित्रांनो आता झाला टायमिंग म्हणजे मावळ गावात आता तिथे बांधतील वरती येवलीला आणि येवली उभी करतील ते पण बघा आता येवली करायला बी किती म्हणजे पोरं आहेत जमा झाला आता गाव बी जमा झालं आहे गावात नव्हता चला आता येवली उभी करताना बघू शकता मित्रांनो किती मेहनत लागते एक येवली उभी करायला किती मेहनत करतो भाऊ बाबू भाऊची हालत बघा काही बघा इथे बारीक पोरांनी घेतली घेतली उभी करा बाबा एकदा बारीक पोरांनी उभी राहिलेले बबल्या बबल्या देऊ शकतो की आपण आता कल्याण कोलेवाडा पश्चिम हा एक ऐतिहासिक कोलेवाडा आहे आणि हा आमचा होली जी ऐतिहासिक आहे जे आम्हाला पण माहिती नाही आमच्या वडिलांना पण माहिती नाही किती वर्षापासूनची परंपरा आहे जेव्हापासून धर्म तेव्हापासून ही होली असा हा आमचा उपक्रम आहे म्हणजे शिमगा आता सुरू झाला आहे महाशिवरात्री झाल्यानंतर 8 दिवस बाकी असताना आम्ही होली उभी करतो होलिका मग सोमवारी म्हणजे होली उत्सवाच्या दिवशी तिला आम्ही पाटलाच्या मार्फत पाटलाचा जो मान असतो त्या मानानंतर मग तिला आम्ही होली पेटवतो त्यानंतर आपल्या होलीचा धुळवडचा सण सुरू होतो तशी आमची ऐतिहासिक आहे कल्याणमध्ये अशी कुठेही तुम्हाला होली किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्हाला अशी होली दिसणार नाही तुम्हाला दिसतील तर बाकी रायगडमध्ये हे एक महत्त्वाची बाब म्हणजे शान आहे ठाणे जिल्ह्याची का ठाणे जिल्ह्यामध्ये अशी होली पाहायला मिळते आणि ही होली तुम्ही कशी करता म्हणजे झाड तोडून आणून हा तो सावध म्हणून ते बोलतात ते एक झाड आहे तेच झाड लागतं आम्हाला बाकी इतर कोणतंही नाही ते झाड आम्ही आणतो मुलं जातात सर्व कोणी समाजी मुलं आपल्या ते घेऊन येतात 8 दिवस अगोदर नंतर त्याचा आम्ही सर्व तयारी करून घेतो होली उत्सवाची मग आता आज होली उभी केली आम्ही आता सोमवारी होळीच्या दिवशी ते पेटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे पाटलामार्फत देव असतात त्यांचं काय ते आमचे कुलदेवत आहेत सकाराम बाबा बालखाम बाबा ते आमचे जे गावदेव आहेत त्यांचं ते मान असतं म्हणजे त्यांना आम्ही तो नैवेद्य वगैरे दाखवतो नंतर होळीच्या दिवशी
पैसे पुरा कमी आहेत लग्नाची यंग पोरं मला कमी दिसली ते आम्ही लगीन झालेलं ना हात लावायला लागलो. चला मित्रांनो, झाला अख्खा बऱ्याच दिवसात ब्लॉग झालाय शूट. बघू कसा झालाय, तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसानंतर बघायला आणि सपोर्ट सुद्धा करा. पालखीचा बी लवकरच ब्लॉग घेऊन येऊ. ट्राय करणार आहे, बराच काय काय करता. पालखीचा फुल धमाल होणार आहे, तर नक्की सपोर्ट करा. तोपर्यंत आता बाय बाय.